आणि आता या घडीची आणखी एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला जो सस्पेन्स आहे तो संपलेला आहे। शिंदे थोड्याच वेळात राजभवनावरती जाणार असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला जो सस्पेन्स होता तो आता संपणार आहे। शिंदे थोड्याच वेळात राजभवनावरती जाणार असल्याचं कळतंय। शिंदे थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र देणार आहेत। तर हा शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र जाणार आहे। गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गणेश। अमोल, एबीपी माझानं ही बातमी सातत्यानं दाखवली होती की उपमुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे स्वीकारतील। सस्पेन्स होता, चर्चा सुरू होत्या, बैठका झाल्या, विनंती केली गेली एकनाथ शिंदेंना। काल रात्रीपर्यंत सर्व आमदारांची धाकधूक होती, काय होणार सुरू होतं। पण त्यानंतरच हे स्पष्ट झालं होतं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। 3 शपथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष यांच्या साक्षीने होणार आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री तिघांचा शपथ होणार आहे। शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर येत आहेत, पण एकनाथ शिंदे यांनी हा मान स्वीकार केलेला आहे। त्यांना अनेक बाबी त्यांच्या अनेक अँगल्सने त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांच्यासोबत चर्चा ही अनेक दिवसांपासून सुरू होती। दिल्लीत बैठक झाली, त्यांनी मागणी आपल्या समोर ठेवल्या, पण त्या संदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही। त्यानंतर जवळपास 3 वेळा देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना भेटायला गेले। आमदारांचा आग्रह होता दिल्लीत येण्याआधी, दिल्लीत अमित शहाच्या बैठकीआधी देखील आमदार सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं की आपण सरकारमध्ये राहावं आणि आपण उपमुख्यमंत्री पद जर देत आहेत तर ते स्वीकार करावा, कॅबिनेट जास्त मागण्यात याव्या। तर या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांच्यावर चारी बाजूनं एक विनंती होती, विनंतीचा दबाव होता की आपण या सरकारमध्ये यावं। भाजपने सांगितलं होतं, मित्रपक्ष अजित पवारांकडनं सांगितलं गेलं होतं, त्यांचे आमदार त्यांना वारंवार हे सांगत होते। या सगळ्या बाबींना पाहता आणि सगळ्या बाजूनं त्यांना जी विनंती केली गेली होती तो मान स्वीकार केलेला आहे। पत्र जाणार आहे आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचे 2 डेप्युटी सीएम शपथ घेतील, एकनाथ शिंदे आणि अजित। निश्चित गणेश, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर अत्यंत मोठी बातमी, उपमुख्यमंत्रीपदी म्हणून आता एकनाथ शिंदे शपथबद्ध होणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत। आज 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शपथबद्ध होतील, कारण आता मनधरणी करण्यात आमदारांना यश आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातलं जे पत्र आहे ते राजभवनाला थोड्याच वेळात जाणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे विराजमान होतील, हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। तर शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र जाणार आहे। शिवसेना कार्यकर्त्यांनी जी त्यांची मनधरणी केलेली आहे त्याला आता यश आल्याचं दिसतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही तशी चर्चा होती आणि त्यामुळे अनेक आमदारांनी वर्षा बंगल्यावरती जाऊन त्यांची मनधरणी केली। जर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर आम्हीही मंत्री म्हणून शपथ घेणार नाही असा पवित्रा उदय सामंत यांनी घेतलेला होता। आणि त्यानंतर आता ही एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला एकनाथ शिंदे यांचा जो सस्पेन्स होता तो आता संपलेला आहे। आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आता शपथबद्ध होणार आहेत। संजय शिरसाट शिंदे सेनेचे आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। संजय शिरसाटजी, तुम्ही मनधरणी केलेली आहे एकनाथ शिंदे यांची आणि ते आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार असं कळतंय, काय माहिती आहे तुमच्याकडे? नाही, आम्ही सर्वच आमदारांनी पूर्वी सांगितलं की सर्वच आमदारांनी त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी म्हणून। आणि त्यानुसार कालही सर्व आमदार भेटले, आताही सर्व आमदार भेटले। म्हणजे हे गेले 3 दिवस आम्ही त्यांची मनधरणी करतोय। त्यांचा असलेला चेहरा, त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा आता जो काही रेपो निर्माण झालाय त्याचा हा पक्षाला फायदा होईल या भावनेतून
आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि मला वाटतं ती विनंती ते मान्य करतील. माझी अशी काही माहिती आहे की आता सध्या जी काही मुख्यमंत्र्यांतर्फे जी काही नावं जातात त्यामध्ये शिंदे साहेबांचं नाव असावं आणि ते राज्यपालाला दिलेलं पत्र गेलंय अशी अधिकृत म्हणता येणार नाही, परंतु माझी माहिती आहे. पण एकनाथ शिंदे नाराज काय आहेत? नाराज नाहीये ते, सर्वांचं मतं जाणून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सर्व आमदारांची मतं एकदा जाणून घेतली आणि काय निर्णय घ्यायचा आहे, कारण की हा मोठा निर्णय आहे. या पदावर काम करताना त्यांना जे आमदारांचा सपोर्ट किंवा त्यांना असलेलं फ्रीडम या सर्व बाबतीवर त्यांनी चर्चा करून मला वाटतं फायनल हा निर्णय घेतला असावा. नाही, तुमचं सुद्धा बोलणं झालं असेल किंवा तुमच्या आमदारांचं बोलणं झालं असेल, त्यांची नेमकी काय म्हणणं होतं? मुख्यमंत्री पद हवंय की गृहमंत्री पद हवंय, नगरविकास खातं हवंय? नाही, त्यांनी कधीही कोणतीही पदाची किंवा कोणत्याही याची मागणी केलेली नाही, खात्याची मागणी केलेली नाही. त्यांना मुळामध्ये आता तुम्ही सर्वजण पहा, मी पक्षाचं काम पाहतो अशी त्यांची प्रथमतः भूमिका होती. कारण की त्यांनी प्रेस घेऊन क्लिअर केलं होतं की भाजपचा कोणताही उमेदवार असेल तरी त्याला आमचा पाठिंबा आहे, पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा, शिवसेनेचा पाठिंबा असेल, त्या ठिकाणी विषय संपलेला होता. त्याच्यानंतर त्यांची भूमिका पक्षाच्या बद्दलची होती, आग्रही होती, परंतु आम्हाला ते सरकारमध्ये हवे होते म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी वारंवार करत होतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी कदाचित हे सर्व मान्य केलं असावं. नाही, पण आधी मुख्यमंत्री होते त्यामुळे आता उपमुख्यमंत्री कसं होणार असं त्यांना वाटत असावं, त्यामुळे ते नकार देत असतील, असं काही होतं? होऊ शकतं ना. अखेरला एका मोठ्या जबाबदार पदावर त्यांनी जेव्हा ही कारकीर्द 2.5 वर्ष घालवली त्या टायमाला सुद्धा त्यांनाही वाटणं साहजिक आहे आणि त्यांनी केलेली मेहनत आहे ती सर्वांनी पाहिलेली आहे, म्हणून कदाचित त्यांचा दुविधा मनस्थितीत असावे, परंतु आम्ही त्यांना समजवलंय आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. पण मग आता संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील? निश्चित उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील असं एकंदरीत चित्र आहे. बरं. धन्यवाद संजय शिरसाटजी, आपण सविस्तर या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील. अक्षय, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत, काय अपडेट आहे? अतिशय महत्त्वाची बातमी, कारण की आपण आधीपासून या बातमीची शक्यता सांगत होतो. प्रेशर तेवढं होतं, दबाव तेवढा होता आणि या दबावाबरोबरच भाजपकडून देखील सातत्याने ही मागणी होत होती. इव्हन भाजपचे जे वरिष्ठ आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत, त्यांचं देखील हेच मत होतं की एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेऊ नये, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारावं. ज्या प्रकारे 2022 साली देवेंद्र फडणवीस यांनी जास्त आमदार असून देखील उपमुख्यमंत्रीपद हे स्वीकारलेलं होतं, कारण की पक्षश्रेष्ठींचा आदेश होता. त्याचप्रमाणे याही वेळी NDAचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांचं जे म्हणणं आहे, अमित शहा यांचं जे म्हणणं आहे ते ऐकावं. मात्र एकनाथ शिंदे यांचा आग्रह असा होता की ज्या प्रकारे गेल्या 2.5 वर्षांमध्ये काम झालेलं आहे त्या प्रकारे माझा चेहरा किंवा एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ही निवडणूक लढवली गेली. त्यामुळे सुरुवातीचे 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे मिळावं आणि त्यांनी तसे प्रयत्न केले. शिवसेनेकडून तसे प्रयत्न झाले, अनेक त्यांच्या नेत्यांनी देखील या प्रकारे मत व्यक्त केलेलं होतं, पण तसं होऊ दिलं नाही किंवा तसं झालं नाही. भाजपकडून, भाजपच्या सगळ्या आमदारांचा, भाजपच्या एकूण संघटनांचा, RSSचा सगळीकडून एक दबाव होता की मुख्यमंत्रीपदी हा भाजपचाच व्यक्ती असावा, देवेंद्र फडणवीस असावे. त्यानुसार निर्णय घेतला गेला. काही दिवसांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांना कळवलं गेलं. मात्र तरी देखील जर मुख्यमंत्रीपद नसेल तर मग काही महत्त्वाची खाती जशी की गृहमंत्री असेल किंवा नगर विकास असेल, महसूल असेल, ही खाती तरी आम्हाला द्यावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. पण त्याही साठी उपमुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं होतं. तुम्ही आधी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या, आपण इतर ज्या गोष्टी आहेत त्या चर्चेअंती डिसाईड करून निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं होतं. काल देखील देवेंद्र फडणवीस यांनी भेटून तेच सांगितलं आणि आज जर आपण पाहत आहे या सगळ्या गोष्टींचा एकूणच प्रेशर जे आहे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे का होईना एकनाथ शिंदे यांना आज हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि सगळ्यात पहिली बातमी ही ABP माझाकडे ही होती की एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आणि राजभवनावर आता काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्याकडून पत्र जाणार आहे की ते आजच्या या सोहळ्यामधलं उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते स्वीकारणार आहेत. एकूणच उपमुख्यमंत्रीपद जरी असलं तरी देखील त्यांच्याकडे महत्त्वाची खाती देखील असणार आहेत आणि एक सन्मानपूर्वक वाटाघाटी ज्या आहेत त्या व्हाव्या यासाठी आधीपासून प्रयत्न हे शिवसेनेकडून करण्यात आलेले होते आणि त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू असं भाजपकडून सातत्याने सांगण्यात येत होतं. आता त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का, कोणतं मंत्रीपद मिळालेलं आहे, कोणती वाटाघाटी झालेली आहे ते अजूनही निश्चित नाही. मात्र हे निश्चित झालेलं आहे की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी बसणार
आहेत. आता संध्याकाळी अगदी 2 ते 3 तासांमध्ये या मुख्य कार्यक्रमाला सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी मी सध्या आहे त्या ठिकाणी हा सोहळा होणार आहे. आझाद मैदानातला हा सोहळा आहे आणि स्टेज सज्ज झालेला आहे, खुर्च्या लागलेल्या आहेत, सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. आता सगळे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे. मुख्य नेते, काही महत्त्वाचे जे नेते आहेत ते यायला आता सुरुवात झालेली आहे आणि जे प्रमुख पाहुणे आहेत ते 5 वाजेपर्यंत म्हणजे नरेंद्र मोदी हे 5 वाजेपर्यंत याच मैदानामध्ये उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित राहतील, स्टेजवर उपस्थित राहतील आणि 5 वाजता बरोबर 5:15 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाची सुरुवात झाल्याच्या नंतर 5:30 वाजेपर्यंत मुख्य जो सोहळा आहे शपथविधीचा तो पार पडेल आणि त्यानंतर भाषणं होतील असं सांगण्यात येतंय. त्यामुळे एकूणच या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती अशाच प्रकारे आहे. अगदी 7:30 पर्यंत कार्यक्रम चालेल, त्यानंतर हा कार्यक्रम संपेल असं देखील सांगण्यात येतंय. 2 ते 2.5 तासांचा हा कार्यक्रम आहे, मात्र महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच आता 3 जी नावं आहेत, जे 3 जण शपथ घेणार त्या जागी उपमुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार, त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार हे आता निश्चित झालेलं आहे. काही वेळातच या शपथ ग्रहण सोहळ्याला सुरुवात होईल. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल